सर्वांना नमस्कार. इझी इंग्लिश मास्टरी कोचच्या पहिल्या लेक्चरमध्ये सर्वांना स्वागत आहे. मी प्रतीक जाधव आणि या प्रवासात तुमचा मार्गदर्शक असल्याचा मला खूप आनंद होत आहे. या कोर्समध्ये या कोर्सचे सोपे आणि साधे धैर्य आहे. तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन्स बोलणे आणि लिहिण्याचा आत्मविश्वासाचा पारंगत बनवण्याचा माझा हा एक स्वप्न आहे. आपण फक्त व्याकरण शिकणार नाही आहे, यामध्ये आपण खऱ्या जीवनात इंग्लिशचा वापर कसा करायचा, कसा शिकणार आहोत याबद्दल आपण नॉलेज घेणार आहोत. ओके, तर टुडेज टॉपिक दॅट मीन्स आवर फर्स्ट स्टेप, मूलभूत गोष्टी समजून घ्या आणि आत्मविश्वास वाढवणे यावर आपण भर देणार आहोत. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आपण मराठी माणसामध्ये एक हे असते की इंग्लिशची भीती असते. ओके, तर आपल्याला त्यालाच ओव्हरकम करायचं आहे. म्हणजे कसं कमी करता येईल हे आपण पहिले बघणार आहोत. ओके, त्यामध्ये कसं होतं की बऱ्याच लोकांना इंग्लिश बोलताना भीती वाटते. त्यांना कधी कधी काही काही लोकांना लाज पण वाटते की आपण जर काही सपोज चुकलो, ओके, तर काही होईल का. तर मला असं वाटते की एक गुपित म्हणजे एक गोष्ट आहे, खूप जुन्या लोकांनी सांगितलेले आहे की चुका करणे हा शिकणाऱ्याचा सर्वात जलद मार्ग आहे. हं? जो चुका करेल तोच शिकेल. ठीक आहे, तर त्याचे काही आपण प्रत्येक गोष्टीचे काही प्रिन्सिपल राहतात, काही असं नियम राहतात. ओके, तर फर्स्ट नियम काय आहे याचा, हं? लहान सुरुवात कर. ओके, म्हणजे सगळ्यात गोष्ट कशा छोट्या स्टेप पासूनच करायची. जसं रोज 5 इंग्लिश शब्द वाचणे. ओके, कारण की कोणत्याही इंग्लिशचा सेंटेन्स एका वर्डपासून तयार होतो. तुम्हाला एखादा वर्ड समजला फक्त काय शब्दाची जे हे असतात, काय म्हणतो आपण त्याला, कसं काय आपल्याला अदलाबदल, बस त्याचाच खेळ आहे, बाकी कसा काही नाही. ओके, इंग्लिश जसं फॉर एक्झाम्पल मग काय, तुम्ही कोणाला बोलता याने काही फरक पडत नाही. ओके, स्वतःशी बोला. स्वतःच्या काय पाळीव प्राण्यासोबत बोला, मिरर सोबत बोला. ह्या खूप काही गोष्टी आपण असं काय याच्यातून शिकू शकतो. ओके, नंतर आहे की सेकंड जे रूल आहे, जसं फॉर तर ऐकण्याची एक कॅपॅबिलिटी. जसं आपण खूप सारं कोणी सांगतात की तुम्ही इंग्लिशचे गाणे ऐका. प्रत्येकाचं काही ना काही वेगळं असतं. तसंच तुम्ही इंग्लिश चित्रपट पहा, इंग्लिश गाणी ऐका, इंग्लिश बातम्या पहा. हं. जितके जास्त ऐकाल ते तेवढाच लवकर तुमचा मेंदू भाषेला काय म्हणते, भाषेचा आत्मसात करेल, जे काय असेल ते. हं. तर आपण काय म्हणतो, आणि तिसरं काय आहे की फक्त इंग्लिश हे फक्त कौशल्य आहे, बाकी काही नाही. जसं फॉर एक्झाम्पल आपण सायकल चालवतो, तसं स्टार्टिंगला आपण काय सायकल चालवताना पडतो. ओके, काही काही लेडीजसाठी कसं आहे की लेडीज सर्वांसाठी की कोणता माणूस जर असं स्वयंपाक करायला लागला, ओके, तर स्टार्टिंगला एक एक येतं का नाही, सराव, प्रत्येक गोष्ट सराव ही म्हणजे काय गुरु केलेली आहे तसंच आहे. हं. नंतर कमिंग टू द आपला मेन पॉईंट. ओके, प्रॅक्टिस कुठून सुरू होते? ग्रामरपासून. ओके, तर ग्रामरचे मेन काय म्हणजे जे म्हणतो आपण, ग्रामर म्हणजे काय असतं नेमकी त्याच्यात. त्यात फक्त एक दोनच गोष्टी आहे, नाऊन, वर्ब. याचा कुठे काही आपण यूज करता येतं का, काय कसं काय, त्याच्यापासून आपण करणार आहोत. ओके, तर फॉर एक्झाम्पल प्रत्येक वाक्य हे दोन साध्या म्हणजे काय म्हणतात, म्हणजे दोन याच्यापासून बनलेलं राहतं. ओके, म्हणजे दोन याच्यावर म्हणजे काय म्हणतात त्याला, नाउन्स अँड वर्ब या दोन याच्यावर उभे आहे. जसं नाउन्स म्हणजे काय, नाव. ओके, नामे. आणि वर्ब्स म्हणजे काय, क्रियापद. ओके, हे दोन, याला याला आपण कसं सोपं करू बघा. ओके, नाउन म्हणजे काय, नाउन म्हणजे नाव. ओके, आणि नाव म्हणजे काय, म्हणजे कोणत्या व्यक्तीचं, ठिकाणाचं, प्राण्याचं, वस्तूचं जे काही नाव आहे ते नाव. उदाहरणार्थ सपोज माझं नाव प्रतीक आहे म्हणजे आणि नाऊन काय झालं, प्रतीक झालं. ओके, मी पुण्याचा म्हणजे पुणा काय झालं, हं? एक नाऊन झालंय. ओके, माझ्याकडे एक डॉग आहे. ओके, त्याचं नाव समथिंग समथिंग काही असेल, पण त्याचं जे नाव आहे ते झालं नेम. ओके, माझ्याकडे एका
पुस्तक आहे. तर पुस्तक एक म्हणजे त्या प्रत्येकाला गोष्टीला काही ना काही नियम दिलेला आहे. तेच आपले नाउन झालं. ओके. नंतर काय? क्रियापद दॅट मीन्स वर्ब. ओके. वर्ड्स मीन व्हॉट? की एखादी वर्ब म्हणजे त्या डायरेक्टच क्रियापद म्हणजे काहीतरी क्रिया होत आहे, की त्या क्रिया म्हणजे दाखवत आहे, की काहीतरी क्रिया होत आहे त्याच्याहून. जसं एक स्टार्टिंगला आपण लहानपणी जेव्हा ग्रामर शिकायचो, ते एक सगळ्यात महत्त्वाचा सेंटेन्स म्हणजे काय असतं? आय प्ले क्रिकेट. ओके. तर मग प्ले म्हणजे काय झालं, की क्रिया होत आहे, खेळण्याची क्रिया होत आहे, तर ते झाला क्रियापद. सिंपल तिथूनच स्टार्ट करायचं. ओके. कोणत्याही प्रकारचं आपण जे म्हणजे कृती दर्शवत आहे. जसं आपण बोलत आहोत, तो बोलणे ही क्रिया झाली. शिकत आहोत, शिकण्याची एक क्रिया झाली. पळत आहोत, पळण्याची क्रिया झाली. खात आहोत, खाण्याची क्रिया झाली. ओके. तर ह्यालाच फक्त आपल्याला अरेंज करायचं सेंटेन्समध्ये. ओके. मग त्याला आपण काय म्हणतो? वाक्यप्रणाली. ओके. म्हणजे आपण काय सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर. तर त्याला कसं सिंपल करता येईल तेच करायचं आहे. ओके. आणि स्टार्टिंगला चुकलो तरी चालेल. फक्त कसं आहे, की आपली चूक आपल्याला समजली पाहिजे. हं. जसं नामे म्हणजे नाव कोण करत आहे? क्रियापद म्हणजे कृती काय करत आहे? उदाहरणार्थ मी बोलतो. म्हणजे मी झालं काय? नाम झालंय आणि बोलतो काय झालंय? क्रियापद झालेलं आहे. ओके. ओके. नंतर नील आर्मस्ट्राँग उडतो. कुठे उडतो? चंद्रावर उडतो. तर नील काय झालं? नाव झालं आणि उडणं काय झालं? एक क्रिया झाली. ओके. नंतर काय आहे, की बोलण्याची सुरुवात. ओके. आता बोलण्याची सुरुवात आपण कुठून करतो? स्टार्टिंगपासून. म्हणजे असं फॉर एक्झाम्पल मी स्टार्टिंग कसं होती कृपया असं काही ना काही एक मेन सेंटेन्स वापरतो. ओके. जसं आपल्याला काही जर नाव काही विचारायचं असेल तर कुड यू प्लीज हेल्प मी. ओके. नंतर आपण माझ्या पण सुरुवात करायची असेल की माय नेम इज आय एम. ओके. तर हे हे आपण वापरतो. जसं फॉर एक्झाम्पल आता इंग्लिशमध्ये आपल्याला काही जर सांगायचं असेल जसं फॉर फॉर एक्झाम्पल कृपया ते पुन्हा सांगू शकता का? किंवा काही पण एखादी गोष्ट कोणाला काही विचारायचं असेल तर काय कुड यू प्लीज रिपीट इट रिपीट दॅट. तर असं काही आपण बोलतो. हं. नंतर इंग्लिश शिकत आहोत तर काय मी इंग्लिश शिकत आहे. आय एम लर्निंग इंग्लिश. ओके. नंतर ते छान आहे. ओके. हे गोष्टी आपण काय करायचं की रोज डेली बेसिसवर एखादी गोष्ट कृती आपल्याला काय करायची मराठीत लिहून काढायची आणि त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करायचं बघायचं. ओके. आता आजकाल तर खूप सारे असे काही प्लॅटफॉर्म्स आहेत जसं आता डिक्शनरी आहे. तसं तुम्ही इंग्लिश मराठीत काही बोलत असेल तर इमिजिएट आपण काय करू शकतो की इंग्लिश डिक्शनरीवर सर्च करू शकतो. म्हणजे काय होईल की तुमची व्होकॅब्युलरी वाढेल. व्होकॅब्युलरी म्हणजे कसं तुम्ही एखादी गोष्ट रोज रोज जर काही सर्च करत असाल, रिमेंबर करत असाल, ओके, तर ते मनात बसलं ना तर नंतर जात नसते. ओके. कधी कधी काय होतं की जे आपल्याला एखादी गोष्ट म्हणजे कठीण कठीण म्हणजे जेव्हा आपली परीक्षेच्या काळात जर काही एखादी गोष्ट आली नाही तर आपण जर इमिजिएट आपण पेपर झाल्यावर जर बघितली, ओके, ती गोष्ट एकदा ध्यानात आली तर कधीच विसरत नाही. हं. तसंच मला कधी स्टार्टिंगला ऑर्डिनरी म्हणजे काही समजायचं नाही. ओके. जेव्हा मेन जेव्हा म्हणजे पेपरच्या वेळेस जेव्हा मला प्रॉब्लेम झाला, तेव्हा मला त्या बाहेर आल्यावर बघितलं ऑर्डिनरी म्हणजे काय? सामान्य. ओके. सर्वसामान्य. तेव्हा मग त्याच्यानंतर मी हा वर्ड कधीच विसरलो नाही. तसंच प्रत्येकाच्या ह्याच्यात फक्त काय असतं, की तेव्हा जे बघायचं असते, ओके. म्हणजे इमिजिएट जसा आपल्याला प्रॉब्लेम आला तसाच ते रिसॉल्व्ह झाला पाहिजे. ठीक आहे. हं. नंतर काय त्याच्यातून आपल्याला कन्क्लुजन अँड जे हे असतं ओके त्याच्यावर आपण कसं काम करायचं जसं आपला हा पहिला सत्र आहे ओके पहिल्या सत्रात आहे तो फक्त माझं इंट्रोडक्शन देण्याचं होतं की आपण काय करणार आहोत कसं पुढे करू आपण ओके तर काय हा पहिला सत्र आहे तर एवढेच नाही तर तुम्ही आज सर्वांना ही मोठी म्हणजे हे माझ्यासाठी एक फर्स्ट पायरी आहे ओके आणि हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की की आपण कोणतीही गोष्ट एक कसं असतं की कन्सिस्टन्सी कन्सिस्टंट एफर्ट्स ओके इज द की ऑफ सक्सेस तसं आपण एखादी गोष्टवर सतत केली तरच यशस्वी गुरु केली म्हणजे मिळू शकते आपल्याला ओके देन की रोज आपण जेव्हा क्लास घेऊ त्यानंतर काही असे शब्द देऊया की त्यांना काय होईल की तुम्हाला पण थोडंफार वाटेल की हां शब्द म्हणजे जसं दैनंदिन जीवनातील रोजचे 10 शब्द नाउन्स पाठ करणे ओके 10 क्रियापद लिहून काढणे ओके आणि तेच आपल्याला काय उद्या जेव्हा आपण उठतो तेव्हा ते रीड करणं ऑटोमॅटिकली काय होतं की एक तुमच्या माइंडमध्ये सेट होऊन जाईल ओके देन काय
आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत? जसं आता नेक्स्ट कोणतीही आपण इंग्लिश बघतोय, तर कुठून स्टार्ट होतं आपलं टेन्सेसपासून. ओके. तर या खूप सोप्या पद्धतीने आपण शिकूया. ओके. मोठी वाक्य कशी तयार करायची हे पाहूया आपण पुढे. ओके. सो आपण हे पुढे कन्क्लूड करूया इथं आणि नेक्स्ट टाइम आपण जेव्हा लेक्चर घेऊ त्यामुळे हे पुढे डिटेल आपण रोज वन बाय वन पुढे घेऊया. ओके. सो वन्स अगेन थँक यू सो मच. ओके. ओके. मी असं म्हणणार नाही की प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कारण की हा पहिला व्हिडिओ आहे आपला. आणि आपल्या जे चॅनलचं नाव आहे ते आहे इझी इंग्लिश मास्टरी. ओके. सो थँक यू सो मच.